राधे कृष्णा। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आदिलाबाद येथील इस्कॉन टेम्पल आणि त्याचं काय महत्त्व आहे। तर आता हे तुम्हाला दिसतच असेल, तर आम्हाला आधीच दादांनी सांगितलं होतं की याचं म्हणजे असं आहे की हे जे होतं हे मंदिर हे एका मोठ्या बिझनेसमॅनचं होतं। तर तो म्हणजे एक दिवस सगळं काही हे विकून तो तिथे चालला, म्हणजे मुंबईला चालला गेला। म्हणजे हे सगळं जे मंदिर आहे हे सगळं त्याचंच होतं, ही सगळी त्याची प्रॉपर्टी होती। पण मात्र तो हे मंदिर विकून तिकडे चालला गेला। तर तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये कृष्ण गेला होता आणि त्याला बोलला होता की तू तर सगळं विकटाक करून चालला गेलास, पण मात्र तू मला न्यायचं विसरलास। आणि दुसऱ्याच दिवशी लगेच तो जो मोठा बिझनेसमॅन होता तो आला आणि कृष्णाची जी मूर्ती होती ती नेली। आणि तेव्हापासून मग या मंदिरामध्ये कृष्णाची मूर्तीच नव्हती। तर मग आसपासच्या लोकांनी वर्गणी आणि असे काही कॉन्ट्रीब्युशन करून इथे कृष्णाची मूर्ती स्थापित केली। आणि आता हे मंदिर एवढं मोठं झालेलं आहे आणि एवढं विकसित झालेलं आहे की आता इथे मोठे मोठे भागवतसुद्धा होतात आणि इथे रोजचं जेवणसुद्धा असतं। तर आता हे तुम्हाला मंदिर दिसतच असेल। आणि या खास दिवशी म्हणजे बबलू भाऊच्या मुलीचा म्हणजे शिवानीचा सुद्धा बर्थडे होता। आणि आम्हाला जर कृष्णाच्या मंदिरात जायचं म्हटलं तर आम्हाला असे कुठलेच कारण वगैरे लागत नाही। जर आम्हाला वेळ असला तर आम्ही नक्की जातोच। पण मात्र आता या खास दिवशी शिवानीचा बर्थडे सुद्धा होता, तर आम्ही आता या कृष्णाच्या मंदिरात आलो होतो। आणि तुम्ही बघू शकता की इथे किती छान ही मूर्ती आहे। आणि मी तर ही मूर्ती पाहून एकदम घायाळ झाली होती। म्हणजे एवढी छान मूर्ती आहे आणि एवढं छान मंदिरसुद्धा आहे आणि तिथलं वातावरणसुद्धा एकदम शांत आणि निर्मळ आणि तिथे छान मंत्रसुद्धा चालू होते। आणि तुम्हाला आता हे सगळं काही दिसतच असेल। इथचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण छान आहे। आणि इथले जे महाराज जे होते ना ते तर आमच्या काकांना आधीपासूनच ओळखत होते। त्यांनी तर सोनूताई आणि बबलू भाऊला ओळखूनच घेतलं की तुम्ही तर त्यांची मुलं आहेत ना, मी त्यांना आधीपासूनच ओळखतो। आणि हे तिथले काही खास फोटोज आम्ही क्लिक केलेत। तर आता हे सगळं तुम्ही मंदिर पाहू शकता। आणि आम्ही ना म्हणजे खूपच सकाळी गेलो होतो, म्हणून सकाळी एवढी काही गर्दी नव्हती। पण मात्र इथे संध्याकाळी खूप गर्दी असते आणि दिवसभर सुद्धा संध्याकाळी इथे भागवतसुद्धा असते आणि इथे जेवणसुद्धा असते। तर आम्ही इथे काही छान फोटो क्लिक केलेत। आणि आम्ही तिथे जेव्हा बसलो होतो ना तेव्हा आम्हाला एवढं शांत वाटत होतं। तर तिथल्या महाराजांनी आमच्याकडून काही जापही करून घेतले। त्यांनी आम्हाला काही असे मंत्रसुद्धा सांगितले, म्हणजे जेणेकरून आपण दिवसभर मनामध्ये गुणगुण करू शकतो। आणि आता हे शिवानीच्या बर्थडे असल्यामुळे आता तिच्यासोबत सुद्धा फोटो काढावाच लागेल ना, आणि ती तेव्हाच खुश होईल। आणि लहान मुलांना फोटो म्हटलं की ते खूपच खुश होतात। तर आता हे असं छानसं मंदिर आहे आणि तिथे बाजूला ना एक मोठा हॉल होता। हे तिथले काही फोटोज आहे, म्हणजेच इथे भागवत सांगितलं जातं। आणि आम्हाला ना म्हणजे मम्मीला लहानपणीचं जे बालपणाचं कृष्णाचं खट्याळ रूप होतं, म्हणजेच त्याचं जे बालपण होतं त्याचं पुस्तक मम्मीला हवं होतं। आणि आम्ही खूप जागी सापडलं, शोधलं, पण मात्र आम्हाला काही सापडेनाच। आणि देवाच्या कृपेने म्हणजेच कृष्णाच्याच कृपेने आता तिथेच आम्हाला सापडलं। म्हणजेच बाजूला हॉल आहे, तिथे एक बुक स्टोअर सुद्धा आहे। तिथे ना कृष्णाचे म्हणजे इस्कॉनमधून सगळे काही वस्तू येतात। जर तुम्हाला सुद्धा तिथून काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। तिथे सगळ्याच गोष्टी मिळतात, म्हणजेच कृष्णाचे कपडे सुद्धा असतात, कृष्णाचे बुक्स पण आहेत, डिक्शनरी पण आहे। आणि आपल्याला जर गाडीमध्ये छोटे छोटे जे स्टॅच्यूज असतात ते लावायचे असेल ते सुद्धा तिथे आहे। आम्हाला त्या महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही समोर व्हा, मी मागून आलोच। तर आता ते येऊच तर आम्ही इथलं सगळं काही बघत होतो। तर आम्हाला ही कृष्णाची मूर्ती तिथे दिसली आणि कृष्णाची मूर्ती दिसल्याबरोबर आम्हाला काही सुचेनाच। मग आता मूर्ती दिसल्यावर फोटो तर काढावाच लागेल ना कृष्णासोबत। आणि आता हे बघा, हे तिथलं स्टोअर आहे आणि तिथे सगळ्या काही वस्तू अवेलेबल आहेत कृष्णासाठी, अत्तर किंवा धूप अगरबत्ती आणि तुम्हाला जे काही पण छोट्या छोट्या वस्तू हव्या असतील ते सगळ्या काही इथे अवेलेबल असतात। हे बघा, तुम्हाला इथे माळाही दिसून पडेल। इथे कृष्णाचे काही छोटे छोटे किचन सुद्धा आहे। आणि हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे अशा या मंत्राचे इथे छोटे छोटे असे काही स्टॅच्यू सुद्धा आहे जे आपण घरामध्ये ठेवू शकतात। आणि हे बघा, हे सगळ्या काही कृष्णाच्या बुक्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ऑथरनी लिहिलेल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये हे सगळे काही बुक्स आहेत। तुम्हाला जी कुठली पण भाषा हवी असते तुम्हाला इथे मिळून जाईल। आणि हे बघा, इथे हे कृष्णाचे अत्तर आहेत आणि इथे काही छोटे छोटे रॉकेट सुद्धा आहेत जे आपण लहान मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा टाकू शकतो। या इथे माळा आहेत आणि ते माळ जपायची जी बॅग असते ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत।
आणि आता आम्ही इथे बघत होतो ते म्हणजे पुस्तक. तर आता मम्मीला भीती वाटत होती की इथे सुद्धा मिळणार की नाही, पण मात्र आता मम्मीला वाटलं हे कृष्णाचं पूर्ण दुकानच आहे, इथे सगळ्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा मिळतात. तर कृष्णाचं हे जे बालपणाचं पुस्तक आहे हे सुद्धा इथेच मिळेल. आणि आम्हाला सुद्धा वाटत होतं की इथेच असेल. आणि हे बघा ही वैशिताई, आमच्या सगळ्यांच्या काहीतरी गोष्टी चालू असतात आणि इथे काहीतरी वेगळेच मस्त्या चालू असतात. बघा इथे रामायण सुद्धा आहे. आणि आता हे सापडलं मला कृष्ण, यामध्ये पूर्ण बालपण लिहून आहे, म्हणजेच कृष्णाच्या जे काही पण कथा आहे बालपणीच्या त्या सगळ्या यात मेन्शन केलेल्या आहेत. तर आता हे महाराजजी आता आम्हाला सांगत होते की ते कशा प्रकारे भागवत होतात, कसे लोक इथे येतात आणि तिथली सगळी काही ते इन्फॉर्मेशन देत होते. पूर्ण इन्फॉर्मेशनच देत नव्हते तर त्यांनी आम्हाला अख्खं सभागृह सुद्धा दाखवूया. तर आता हे बघा हे आहे तिथलं किचन, इथे सगळ्या माणसांचा स्वयंपाक होतो. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा कृष्ण जन्माष्टमी होती तेव्हा 5000हून जास्त लोक इथे आलेले होते. आणि इथला स्वयंपाक कधीच कमी पडत नाही. आणि इथला जो स्वयंपाक असतो ना तो बिना लसूण कांद्याचा असतो. आणि तिथे सुद्धा कृष्णाची मूर्ती होती, म्हणजेच तिथे सुद्धा कृष्णाची पूजा करत होते बघा या सभागृहामध्ये. तर मला ना तिथला ना कृष्णाच्या डोक्यावरचा जो टोप होता तो खूपच आवडला होता, कारण मला सुद्धा माझ्या कृष्णासाठी घ्यायचा होता, पण मात्र माझ्याकडे त्याचा काही माप नव्हतं. आणि हे बघा या दोघींच्या मस्त्या, इथे आमच्या काहीतरी वेगळ्याच गोष्टी आणि यांच्या वेगळ्याच काहीतरी गप्पा. तर आता इकडे हे आम्ही आलोय. तर इथे होतं जेवण, म्हणजे तिथे आधीचा जो हॉल होता तिथे जेवण तयार करायचं आणि इथे येऊन जेवायचं. म्हणजे तिथे सगळे स्टॉल लावले जातात, इथे सगळे लोक जेवत असतात. आणि हे जे पेंटिंग्स आहेत ना हे सगळ्या हाताने केलेलं आहे. आणि हा जो कलर आहे हा कलर नसून हे सगळं काही शेणाने लिपलेलं असतं. त्या महाराजांनी सांगितलेलं होतं की हे जे आहे हे आम्ही सगळ्यांनी मिळून इथे लिपाई केलेली आहे, ते सुद्धा शेणाची. आणि ही पेंटिंग सुद्धा त्यांनी सगळ्यांनी हातांनीच काढलेली आहे. आणि हे बघा हे छोटे छोटे कृष्णाचे काही बालपणीचे फोटो, म्हणजेच यशोदा माता कृष्णाला भरवताना. आणि हे बघा इथे गोवर्धन पर्वत सुद्धा उचलून आहे असं सुद्धा चित्र काढलेलं आहे. आणि बघा हे काही खास फोटोज. तर तुम्हाला ही पेंटिंग आवडली का आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तर ना आम्हाला हे जे महाराजजी होते ते सांगत होते, म्हणजेच ते खिडकीतून दाखवत होते की इतकी आपली जागा आहे, म्हणजे या मंदिराची पूर्ण या ट्रस्टची ही आपली जागा आहे. आणि आता ते आम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने सांगत होतं ना की सगळेजण आता त्यामध्ये म्हणजे त्यांच्या गोष्टीमध्ये मग्न झाले होते. नंतर पप्पा सुद्धा त्यांना प्रश्न विचारत होते की मग ही जागा कोणाची आहे, ती जागा कोणाची आहे आणि तू आहे का, म्हणजे पप्पाचे सुद्धा आता प्रश्न चालू झालेले होते. तर आता एवढा छान हॉल, एवढे छान पेंटिंग, आता मग आम्ही पण सुद्धा काही फोटोज क्लिक करून घेतले. तुम्हाला आम्ही तिघी बहिणी कशा वाटतो हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि ही शिव आणि हे बघा मी म्हटलं ना जर आम्हाला कुठे कृष्णाची मूर्ती दिसली ना तर आम्ही बिलकुल सोडत नाही, आम्ही तर तिथे फोटो काढूनच राहतो. आणि आम्ही गेलो होतो ते आदिलाबादला. तर मग आता हे सगळे काही जे फोटोज आहेत ते आम्ही परत येतानाचे फोटो काढलेले आहे, म्हणजेच काही आठवणी हव्यात ना. तर तुम्ही सुद्धा आदिलाबादला गेले असतील किंवा तुम्ही आदिलाबादवरून असाल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि या चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.